ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 28. यामध्ये आपण पाहणार आहोत भिल्लिणीचा पुण्यप्रभाव. चला तर मग आजच्या या 28व्या अध्यायाला सुरुवात करूयात. तर मंडळी, सूत सांगतात, एकदा स्त्री आणि तिच्या पावित्र्याचा प्रभाव या विषयावर लक्ष्मी आणि नारायण यांची चर्चा चालू होती. लक्ष्मीने नारायणांना विचारले की स्वामी, आपण जर ही गोष्ट बारकाईने पाहिली तर असे लक्षात येते की व्रतवैकल्ये, पूजापाठ, नेमधर्म ह्या गोष्टी पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त प्रमाणात करतात. अनेक बंधने, नियम हे स्त्रियांनाच पाळावे लागतात. असे का? त्यावर हसून नारायण लक्ष्मीस म्हणाले, प्रिये, तुझे म्हणणे बरोबर आहे. व्रतवैकल्ये, उपास तपास या गोष्टी प्रामुख्याने स्त्रियाच जास्त करतात किंवा त्या सर्व नियम, बंधन, धर्म पाळू शकतात. ही गोष्ट खरी आहे. घराबाहेर पडणाऱ्या, कामधंदा, नोकरी चाकरी करणाऱ्या पुरुषांना असे नियमबद्ध वागणे जमत नाही. त्यांना ते शक्य होत नाही. हे पण एक सत्य आहे. स्त्रिया ह्या गोष्टी सहजतेने करू शकतात आणि त्याचे कारण म्हणजे तिच्याकडे असणारी दैवी शक्ती. स्त्री ही विश्वमाता आहे. ती कोमल हृदयाची, क्षमाशील, मायाळू आणि प्रेमळ आहे. स्त्रीच्या अंगाचा महत्त्वाचा गुण म्हणजे तिचा पतिव्रता धर्म. पतिव्रत्याची पुण्याई इतकी महान आहे की त्यामुळे महापापी, दुराचारी, अधर्मी पुरुषांचेही कल्याण होते. त्यांचा उद्धार होतो आणि तो मोक्षपदाचा अधिकारी होतो. सीता, सावित्री, अनुसूया, लोपामुद्रा इत्यादी पतिव्रतांचे सामर्थ्य किती थोर होते ही गोष्ट तर सर्व विश्व जाणते, हो ना? हे प्राणप्रिये, आता मी तुला अशाच एका पतिव्रतेच्या पुण्यप्रभावाची कथा सांगतो. ती तू ऐक. मग भगवान विष्णू सांगू लागले, पूर्वी काश्मीर प्रांतातल्या धर्मपूर नावाच्या नगरात धर्मशर्मा व त्याची पत्नी सुशीला हे गृहस्था धर्माचे पालन करीत आनंदाने राहत होते. ते अनेक व्रतवैकल्ये करत होते, पण त्यांना संतती सुखाचा लाभ होत नव्हता. त्या एकाच कारणाने ती दोघेही चिंतित आणि व्यथित होते. कालांतराने पुढे जेव्हा एकदा अधिक मास आला, त्यावेळी आपण या पर्व काळाचा सदुपयोग करून काशीला जाऊन पुण्यपदरी जोडावे असा त्यांनी विचार केला. ठरल्याप्रमाणे दोघेही काशी क्षेत्री येऊन अधिक मासाचे औचित्य साधून तिथे नित्य गंगास्नान, देवदर्शन, जपदान, धर्म इत्यादी गोष्टी करत होते. महिन्याभराची साधना व उद्यापन करून व ब्राह्मणादिकांचे, भगवंताचे आशीर्वाद घेऊन ते आपल्या नगरीत परत आले. निष्ठापूर्वक अधिक महिन्यातले व्रत केले म्हणून की काय, त्या दंपतीवर भगवान प्रसन्न झाले. ईश्वर कृपेने ती गर्भवती राहिली आणि तिने 2 जुळ्यांना जन्म दिला. दोघेही माता पित्यांच्या प्रेमळ छत्राखाली वाढत ते आता 5 वर्षांचे झाले होते. याचा या दोघांना अपूर्व आनंद झाला. एक दिवस दोन्हीही मुलांना अचानक ताप आला. त्या मुलाने त्या विप्रकुमारांच्या अंगाची लाही झाली. त्यावर अनेक उपाय, उपचार केले, परंतु ते सर्व निष्फळ ठरले. होता होता ही वार्ता नगरीच्या राजापर्यंत पोहोचली. राजानेही राजवैद्य पाठवून काढा, चूर्ण, भस्म देऊन पाहिले, पण कोणत्याही मानवी प्रयत्नाला काही यश येईना आणि कुमारांचा ताप कमी होईना. एक दिवस गालव ऋषी राजदरबारी आले. राजाने त्यांचे स्वागत करून उचित आदर सत्कार केला. राजाने ब्राह्मणपुत्रांचे आजारपणाविषयी सांगताना गालव ऋषी राजाला म्हणाले, राजन, या मुलांच्या अंगाचा जो दाह होत आहे ना, त्याचे कारण आहे धर्मशर्माच्या हातून पवित्र जागी, अवेळी आणि अविचारीपणाने घडलेले पापकर्म. असो, यावर एक उपाय मात्र नक्कीच आहे. तो जरूर कर. त्याचा उपयोगही निश्चित होईल. काय, या मुलांचा ताप दूर करेल असा दैवी उपाय आहे? तो कोणता महाराज? राजाने आतुरतेने विचारले. होय राजन, होय. ह्यावरचा उपाय म्हणजे तुझ्या नगरीतील एखादी खरी पतिव्रता जर त्या मुलांच्या अंगावर गंगोदक शिंपडेल तर त्यांचा दाह शांत होईल आणि तापालाही उतार पडून मुले निरोगी होतील. झाले. तो उपाय समजताच राजाने सर्व नगरात दवंडी पिटून मुलांच्या अंगावर गंगोदक शिंपडणाऱ्या पतिव्रतेस मोठे बक्षीस जाहीर केले. परंतु ही दवंडी, डांगोरा ऐकून एक सुद्धा स्त्री पुढे यायला तयार होईना. कारण प्रत्येकीलाच आपल्या पतिव्रत्याबद्दल तेवढी खात्री नव्हती. आपण जर गंगोदक शिंपडले आणि जर त्या मुलांचा ताप काही कारणाने ठीक झाला नाही तर त्याचे खापर आपल्या पतिव्रत्यावर फोडले जाईल.
आणि मग आपली चार चौघात फजिती होईल. त्यामुळे एकही स्त्री पुढे आली नाही. तर राणी सरकारांनीही ते धाडस केले नाही. याबद्दल राजाला अतीव दुःख झाले. अचानकपणे एक दिवस एक भिल्लीण काही कामानिमित्त शहरात आली. जागोजागी चाललेल्या चर्चेतून तिला विप्रकुमाराच्या आजाराची माहिती मिळाली. मग तिने धर्मशर्माच्या दोन्ही पुत्रांबद्दल अधिक चौकशी केली. तसेच गालिब ऋषींनी सांगितलेला उपाय हे सारे ऐकून ती एकदम बोलून गेली. अरे, एवढा साधा उपाय असताना या नगरीतील कोणती स्त्री पुढे का येत नाही? ते काही खरे नाही. त्या मुलांना त्या उपायाने बरे वाटणार असेल तर मी करीन तो उपाय. लोकांनी तिला खूप समजावले. ती पतिव्रतेची कसोटी आहे, तू परत विचार कर, असा सल्लाही दिला. तेव्हा ती म्हणाली, बाबांनो, पतिव्रतेचे नियम काय, तिचे कार्य काय, तिची बंधने काय वगैरे मला काहीच कळत नाही. मला फक्त एवढेच कळते की पती हाच पत्नीचा परमेश्वर आहे. तिने आपल्या परमेश्वराशी एकनिष्ठ असावे आणि त्याची मनोभावे सेवा करावी, हेच फक्त मी जाणते. पती हा परमेश्वर असेल तर तो परमेश्वर काहीही करू शकतो, हा माझा विश्वास आहे. बोलवा त्या मुलांना. असे म्हणताच धर्मशर्मा मुलांना घेऊन आला. प्रजाही जमा झाली. हा समाचार ऐकताच राजा राणीही तिथे आले. पवित्र गंगाजल हाती घेऊन त्या भिल्लीणीने एकदा आपल्या पतिचरणांचे स्मरण केले आणि ते गंगोदक त्या पंचवर्षीय कुमारांच्या अंगावर शिंपडले मात्र आणि मुलांच्या अंगाचा दाह शांत झाला. धर्मशर्मा आणि त्याची पत्नी यांनी त्या भिल्लीणीचे पाय धरले. जे औषध पाण्याने साधले नाही, उपचारांनी, नवसायासांनी शक्य झाले नाही, ते केवळ पतिव्रतेच्या पुण्याईने सहज शक्य झाले. सर्वांनी भिल्लीणीचे आभार मानले. राजाने तिचा सन्मान करून तिला बक्षीस दिले. देवी, पतिव्रतेच्या पुण्याईचा प्रभाव हा असा अलौकिक आहे बरं का, असे भगवान म्हणाले. आणि इथेच आपला 28वा अध्याय समाप्त झाला. पुढील 2 अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.